वंचित बहुजन आघाडीचा उपमापूर काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं लातूर महानगरपालिकेमध्ये निवडणुका लढल्या, त्याला अभूतपूर्व यश आलं. आणि आम्ही काल परवा ज्यावेळेस प्रेसमध्ये बोलत होतो की बाबा काँग्रेस पक्ष हा मोठ्या भावाची भूमिका निभावतोय, आम्ही लहान भावाची भूमिका निभावतोय. परंतु आज खेळीमेळीमध्ये शेवट जे आहे तो चांगला झाला, म्हणजे त्यांच्या समाधानाप्रमाणे करून घेतला असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे कुठंतरी आम्ही सुद्धा 2 पाऊल मागे आलं पाहिजे. त्याच्यामुळं ही युती जी आहे तर याचा संदेश पूर्ण महाराष्ट्रामध्ये जावा या अनुषंगानं आज आमच्यामध्ये समिट घडून वाटाघाटी झाल्या व 2.5 वर्षासाठी उपमहापौर पद नेक्स्ट टर्ममध्ये आणि स्थायी समितीमध्ये 2 सदस्य त्यांच्या कोट्यातले, महिला बालकल्याण सभापती आता ह्या टर्ममध्ये चेअरमॅन जी आहे ती, आणि पुढच्या ह्याच्यामध्ये परिवहन समिती चेअरमॅन, असं ह्याच्यावर समझोता होऊन आज हा विषय संपल. लातूर शहर महानगरपालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाची निवडची सभा सुरू आहे. ही महानगरपालिकेची निवडणूक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यांनी आघाडी करून लढली होती, ज्याला अभूतपूर्व असं यश या ठिकाणी प्राप्त झालं. ही आघाडी झाली त्याबद्दल मी श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर साहेब आणि आदरणीय अमित विलासराव देशमुख साहेब, आदरणीय सपकाळ साहेब यांचे आभार तर व्यक्त करतोच आणि वारंवार केलेही आहेत. आज सुद्धा आमची पूर्वीपासूनच वंचित बहुजन आघाडीच्या सदस्यांना या सत्तेमध्ये सहभागी करून घेण्याची आमची इच्छा होती आणि उद्या सुद्धा असणार आहे. आज आमच्यामध्ये अत्यंत खेळीमेळीमध्ये समन्वयानं यातनं तोडगा निघून त्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या कोट्यामधनं 2 जागा, म्हणजे या टर्मला किंवा ते सांगतील त्यावेळेस 2 स्टँडिंग कमिटीवरती मेंबर वंचित बहुजन आघाडी जे सांगतील त्यांना घ्यायचं त्या ठिकाणी ठरलेलं आहे. पण तो या वर्षीचा काळ सोडून तो पुढच्या वर्षापासून पुढच्या 4 वर्षामध्ये ते घेता येतील. आणि शेवटची 2.5 वर्षाची टर्म ही वंचित बहुजन आघाडीसाठी आम्ही उपमहापौर पदासाठी सोडलेली आहे. उपमहापौर पदासाठी सोडलेली आहे. त्याचप्रमाणे या वर्षासाठी पहिल्या टर्म मध्ये महिला व बालकल्याण सभापती पद आणि पुढच्या टर्म मध्ये परिवहन सभापती पद हे आम्ही वंचित बहुजन आघाडीला देण्याचं त्या ठिकाणी कबूल केलं आणि हे वंचित बहुजन आघाडीनं मान्य केलंय. वंचित आघाडी सोबतची जी आमची आघाडी आहे ती अभेद्य आहे. आम्ही सुरुवातीपासून आजपर्यंत म्हणत आलोय आणि ती अशीच अभेद्य राहील आणि महाराष्ट्रामध्ये याचा एक चांगला संदेश या माध्यमातून जाईल. Thanks for watching Ekmat Digital.